नमस्कार मंडळी. तर आज आहे रथसप्तमी आणि बघा मी रथाची पूजा कशी केलेली आहे. तर तुम्ही रथसप्तमीची पूजा कशी करता हे कमेंटमध्ये मला नक्की सांगा. तर बघा तुम्ही माझी ही पूजा ही आहे माझी रोजची पूजा. हा असा वट्टा आहे, इथं देवघर आहे माझं. मी अशी रोजची पूजा करते. आणि ही बघा माझी आज रथसप्तमीची पूजा. माझ्याकडं सूर्याचं चित्र नव्हतं तर मी असं कागदावर मुलाकडून चित्र काढून घेतलंय. आणि ह्या राशी 5 मांडलेल्या आहेत. तर कुणी 5 मांडतं, कुणी 7, कुणी 9, कुणी 12 राशी मांडतं. तर माझ्याकडं फक्त म्हणजे उपलब्ध होत्या 5 राशी म्हणून मी अशा 5 राशी मांडल्या. आणि गुळ खोबऱ्याचा गणपतीला नैवेद्य दाखवला. तिळगुळ आहे तर वाटीमध्ये आणि पान सुपारीचा विडा ठेवलेला आहे. धूप आणि आरती, बस एवढी पूजा मी अशी करत असते. पाटावर पूजा मांडलेली आहे आणि पाटालाच असं रथाचे पाय काढलेले आहेत आणि ह्यालाच असं रथाचा आकार दिलेला आहे. तर बघा अशी छोटीशी माझी पूजा तुम्हाला आवडते का बघा. आणि मी अंगणात पण रथाचीच रांगोळी काढलेली आहे, ती पण तुम्हाला दाखवते. तर चला मग बाहेर. तर बघा अशी मी अंगणात रथाची रांगोळी काढलेली आहे. कशी वाटते ते कमेंटमध्ये नक्की सांगा. तर मंडळी तुम्हाला रथसप्तमीची पूजा ही कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमच्या इथं कशी करतात हे पण कमेंटमध्ये सांगा. तर आता माझी पूजा करून झालेली आहे तर मी आरती करून घेते. पुन्हा भेटू पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.